आता मी इथे गॅरेजवरती आलो आहे आणि आज इथे पाऊस थांबला आहे. इथे आज 10 जुलै आहे, तर आता काल 9 जुलैपासून पाऊस थांबला आहे. तसं पाऊस 8 जुलैपासूनच थांबलेला, तर तेव्हा लाईट नव्हती. 8 दिवस लगातार पाऊस पडल्यानंतर 10 जुलैला आता पाऊस थांबला आहे. आता न्यूजमध्ये वगैरे तर गुगलवर तर दाखवत आहे की 14 तारखेपर्यंत पाऊस कमेल, त्याच्यानंतर परत पडेल. बघू आता काय होते ते. तसं कालची मॅच काय झालं बघितलं की नाही? काल इंडिया आणि इंग्लंडची मॅच होती. इंडिया आणि इंग्लंड 4th T20 होती. तर इंडिया काल हरली परत. पहिला 2 T20 झालं ते पण हरलेली, त्याच्या आधी एक झाली ती ड्रॉ झालेली. तर कालची हरली आणि इंग्लंडने म्हणजे सिरीज जिंकली. आता नेक्स्ट मॅच इंडिया जिंकली तरी पण ट्रॉफी इंडियाला नाही भेटणार. तर पहिल्यांदा असं होतं की इंडिया मॅच म्हणजे सिरीज लगातार दुसरी सिरीज T20मध्ये हरली आहे. त्याच्यावरून तर साफच समजायला भेटते की इंडियाचा आता फोकस म्हणजे सगळ्यांचा आता फोकस वन डे वर्ल्ड कपवर आहे, T20वर नाही आहे. T20 वर्ल्ड कप जिंकलं आहे, तर आता तिकडनं फोकस हटवून आता सगळ्यांचं लक्ष वन डे वर्ल्ड कपवर आहे आता. म्हणजे मला वाटते की आता त्याची प्लॅनिंग करणार आहे की वन डे वर्ल्ड कपसाठी. म्हणजे आता T20मध्ये कमी लक्ष द्यावं. टेस्ट मॅचमध्ये काय होईल ते तर आता टेस्ट मॅच चालू आहे तेव्हा समजेल आता. तर आता अफगाणिस्तानबरोबर टेस्ट झालं तर मला वाटते आता T20वर कमी फोकस असेल आणि टेस्ट आणि ODIवर जास्त फोकस असेल असं मला वाटते. कारण की T20मध्ये आता म्हणजे आता सूर्यकुमार यादव कॅप्टन्सी करत होता तोपर्यंत तर इंडिया हरत पण नव्हती मॅच. म्हणजे सिरीज काय मॅच पण नव्हती हरत. आता सूर्यकुमार गेल्यानंतर आता मॅच काय सिरीज पण हरते. वैभव सूर्यवंशी खेळतो तरी पण हरते. तर त्याची काय चुकी नाही. तो तर आत्ता डेब्यू झाला आहे. म्हणजे आता अशी खराब खेळते आहे बिना सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीमध्ये. ते तर झालं. आता इंग्लंडबरोबर आता 5th T20 होईल, त्याचा काही फायदा नाही. इंग्लंडने 3-0ने आरामात सिरीज जिंकली आहे. आता वन डे पण आता ODI पण चालू होणार आहे शायद इंग्लंडबरोबर. ते बघू, होप त्याच्यामध्ये इंडिया जिंकेल. कारण की वन डे वर्ल्ड कप येणार आहे, तर इंडियाला आता ODIमध्ये चांगलं खेळावं लागणार आहे. तर उमेद आहे की इंडिया ODI तर जिंकेलच. बाकी तर ते मॅच बघूनच माझा दिमाग हरला आहे. पाऊस तर आता कमी आला आहे, पावसाबद्दल काय सांगण्यासारखं नाही आहे. आता 14 तारखेनंतर पाऊस शांत असणार आहे. तर मॅचमध्ये काय झालं म्हणजे मी मॅच बघू पण नाही शकलो, कारण की मला माहिती नव्हतं काल मॅच आहे. रात्री मी उशीर झालेला खूप म्हणून मी झोपून गेलेलो. आता बघू T20 मॅचमध्ये तर काय म्हणजे 3 मॅच लगातार हरले. तिन्हीमध्ये वैभव सूर्यवंशी खेळलेला. 10-14 रन फक्त बनवले त्यांनी. तसं बाकीच्यांनी पण काय नाही बनवलं. म्हणजे आता याच्यानंतर वन डे आहे, त्याच्यानंतर झिम्बाब्वे टूर आहे. या सिरीजमध्ये तर तेवढा काय खास नव्हता. एकच चांगली एक गोष्ट आवडली मला की वैभव सूर्यवंशीला खेळवलं. बाकी तर या सिरीजमध्ये म्हणजे काय सांगण्यासारखं नाही आहे. रवी बिष्णोईला उगाचच मग बाहेर बसवलं. पहिल्या मॅचमध्ये जास्त रन काढले म्हणून त्याला बाहेर बसवलं, तर तरी पण हरलीच इंडिया. काय फायदा, त्याचं खेळवलंच असतं. चांगला स्पिनर आहे तो. आता ते मॅचचं ते झालं. आता बघू काय करते. कारण की सगळ्या बघा ODI आणि टेस्ट मॅचमध्ये, मग आता T20मध्ये काय होईल सांगता न होत. मला वाटतं तीच हालत होईल जेव्हा ते सगळा फोकस T20वर होता आणि ODI आणि टेस्ट मॅच झालेली हरत होती इंडिया सिरीज. मला वाटते तशीच काहीतरी हालत होईल. म्हणजे आता शुभमन गिलचा चान्स आहे, कारण की तो T20 खेळत नाही. तो वन डे वर्ल्ड कप आणि टेस्ट मॅच खेळतो. जो चांगला खेळला तर म्हणजे त्याच्यात खूप फायदा होईल म्हणजे शुभमन गिलचा. बाकी तर आता T20 खराब चाललं आहे. होप वैभव सूर्यवंशीला दर मॅच खेळवतील आणि वैभव सूर्यवंशी चांगला खेळेल, म्हणजे प्रॅक्टिस होईल त्याची. कारण की 3 मॅचमध्ये तर आता काय नाही केलं आहे. त्याला काढलं तर मग काय होईल सांगू नाही शकत. चला मग बाय आता.